असताना आणि मोठी झाली तरी पण माझे सगळे हट्ट पुरवले तुम्ही आणि मला जे पाहिजे त्या वस्तू भेटलेल्या आहेत. आज मला कळतंय की मी तुम्हाला लहान असताना खूप त्रास दिलेला आहे आणि म्हणूनच मी हे पत्राद्वारे तुम्हाला लिहून सांगते आहे. आणि सॉरी, मी जो काही तुम्हाला त्रास दिला असेल, जो काही आत्ताही देते आहे त्याच्याबद्दल सॉरी. मिस यू मम्मी पप्पा. मला सांग, हे असं कधी समोरासमोर असताना तू कधी व्यक्त झालीस त्यांच्यात? नाही. आज पत्रातून व्यक्त झालीस, कसं वाटलं? छान वाटलं. खूप छान वाटलं. तुझ्या भावना नक्कीच आईबाबांपर्यंत पोचतील. डोळे पाणावले. हो. कारण की खूप लहान लहान असताना त्यांना खूप त्रास दिलाय. मोठी झाली तरी पण त्रास दिलाय. मला सगळे हट्ट माझे पुरवले त्यांनी. मला ज्या वस्तू पाहिजे त्या वस्तू सगळ्या त्यांनी दिलेल्या आहेत. कधी मला कोणती गोष्ट नाही म्हणून नाही बोललेत कधीच मला. मी जी वस्तू मागितली, बोर्ड जे दाखवलं ते मला दिलेत त्यांनी. ताई, तू तुझ्या भावना या पत्रामध्ये उतरवलेल्या आहेस आणि नक्कीच ते हा भाग बघतील. ते सुद्धा तितकेच भाऊक नक्कीच होतील. ओके. आणि आता आपण या ताईंना विचारूया. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव स्मिता गुरव. स्मिता ताई, कोणासाठी पत्र लिहिले मी आईसाठी बोलते. आणि आईलाच का लिहावं असं वाटलं? कारण आई म्हणजे माझा एक किती सांगेल तरी तिचं महत्त्व कमीच आहे. असा म्हणजे तिचा सपोर्ट माझ्यासाठी होता. आपण पत्र वाचूया. खरं तर पत्रामध्ये ना तिचे कितीही महत्त्व लिहिलं तरी कमीच आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर ह्याचं मिळून आई झाली आहे. पण आई, तुझ्यासारखं प्रेम माझ्यावर कोणी केलंच नाही. प्रत्येक क्षणाला तुला माझं दुःख मी न सांगता तुझ्यापर्यंत ते आधीच पोचलं जात होतं. कसं काय माहीत नाही. एक ऋणानुबंधन आहे आपलं. तू ह्या जगात नाही आहेस आज 5 वर्ष झाले, पण तुझी प्रत्येक क्षणी माझ्या या घरामध्ये बाहेर कुठेही जाईल तिथे मला नेहमी तुझी आठवण येते. कारण स्ट्रगल लाईफ माझी सगळी तू बघितलीस आणि त्यात तू मला खूप साथ दिली. आज आणि तुझं ते स्वप्न होतं ना मला टी व्हीवर बघायचं, ते आज मी इथे उभी आहे. आई, एवढंच म्हणेल की जिथे आहे तिथे राहा, पण आनंदाने राहा आणि आत्म्याला तुझ्या शांतीला कधी ईश्वरच्या मीच प्रार्थना करते, तिथून आशीर्वाद दे. माझ्या देवा जगदंबेकडे मी प्रार्थना एकच करेन की माझ्या आईचा सांभाळ कर. तिने मला सांभाळलं तसं त्यापेक्षाही तिला सांभाळ तू. तुझ्या चरणी कोटी कोटी प्रणाम. ताई, तुझ्या भावना तू त्या पत्रांमार्फत आईपर्यंत तुला पोचवायच्या आहेत आणि त्या नक्कीच पोचतील. आपण या ताईंना विचारूया. ताई, कोणासाठी पत्र लिहिलं आहे? मी आजीसाठी. का आजीला का लिहावं असं वाटलं? एका वाक्यात उत्तर दे. आजी माझा आदर करतात. अच्छा, आजीचा खूप आदर आहे. हाँ, खूप आदर है, खूप प्यार प्रेम आहे आजीवरती. आणि आम्ही बोलू शकत नाही. मी समजू शकतो ताई, कारण कसं असं ना, भावनांना भाषेची गरज नसते. भावना हे आपोआपच कळतात की तुला काय म्हणायचं आहे ते. मी समजू शकतो की तू मराठी भाषिक नाही आहेस, पण तरीसुद्धा तुझ्या भावना आमच्यापर्यंत नक्की पोचत आहेत आणि त्या नक्कीच तुझ्या आजीपर्यंत सुद्धा पोचतील. ओके ताई, आपण आता ह्या ताईंशी बोलूया. ताई, तुझं नाव सांग बरं. सविता. कोणासाठी पत्र लिहिलेस? आई वडील. आई वडिलांनाच का लिहावं असं वाटलं? माझी आई माझ्यावर खूप प्रेम करायची. माझे वडील 40 वर्ष झाले वारले. आईच कपडे शिवून सगळं सांभाळले आम्हाला सगळ्यांना. आज आमच्यात नाही आहे ती. माझं खूप लाड करायची. मी घरी गेली ना, आवडीने हे आण, तिला आवडतं ते आण, सगळं खाया प्यायला सगळं करत होती. सगळं सांभाळायचे आम्हाला. माझं तर खूप लाड करायची. सगळं नवीन कपडे मलाच घालायला द्यायचे. सगळं खाऊ आण, हे आण, ते आण, सगळं करत होती. माझं खूप जरा आजारी असलं की झोपत नव्हते रात्रभर. वहिनीला सांगायची, जातीला बघून पहिले कशी आहे काय आहे असं करत होते. खूप म्हणून या सगळ्या आज आईसाठी या भावना लिहाव्याशा वाटत आहेत. ओके ताई, तुझ्या या भावना नक्कीच आईपर्यंत पोचतील या पत्राच्या माध्यमातून. ठीक आहे. पत्र वाचून झालेली आहेत आणि प्रत्येक ताईच्या भावना त्यांच्या व्यक्तीपर्यंत नक्कीच पोचतील, जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे. आणि ह्या पत्राचं खरं तर हेच विशेष आहे की ती व्यक्ती आपल्या समोर असताना कधी आपण आपल्या मनातल्या भावना कधी व्यक्त केल्या नाहीत, पण आज या पत्राच्या माध्यमातून सगळ्या ताईंना त्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतात. आणि म्हणूनच तो आपला हा जो पत्र मनातला हा जो भाग आहे तो अत्यंत भावूक करणारा असा असतो. आणि
मला खात्री आहे की त्या भावना नक्कीच त्यांच्या त्या व्यक्तीपर्यंत नक्कीच पोचतील. या भाऊक करणाऱ्या भागानंतर आता आपण जाऊया आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करूया आपल्या या पुढच्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. हा खेळ असा आहे की तुमच्यासमोर बाटल्या आहेत प्लॅस्टिकच्या आणि 5-5 स्ट्रॉ आहेत. ओके, आणि काय करायचं, मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक हात मागे ठेवायचे आणि दुसऱ्या हाताने हा स्ट्रॉ पकडायचा आहे, हा असा धरायचा आहे आणि असा हा स्ट्रॉ ह्या बाटलीमध्ये टाकायचा आहे. ओके, कमीत कमी वेळेमध्ये 5च्या 5 स्ट्रॉ जी ताई ह्या बाटलीमध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. अशा 2 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई बाद होणार आहेत. कळले तुम्हाला? नक्की सगळ्यांना कळले कसं खेळायचे? हां ताई, तुला पण कळले ना? हो. ओके, आणि टेबलाचा आधार घ्यायचा नाही, बाटलीत